नमस्कार, मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड। ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत, जर तुमच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस चालू असेल जी की फौजदारी आहे, क्रिमिनल केस आहे, आणि त्या केसमध्ये पोलिसांनी आता तुमच्या विरुद्ध कोर्टामध्ये चार्जशीट, मराठीत त्याला बोलतात दोषारोपपत्र, दाखल केला असेल, तर आता ती केस पुढे कशी चालेल किंवा त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा बचाव कसा करू शकाल निर्दोष सुटण्यासाठी, ह्या गोष्टींची चर्चा आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। बघा, जेव्हा कधी पोलीस अधिकाऱ्यांनी कोर्टात चार्जशीट दाखल केली तर त्या चार्जशीटला नंबर पडतो। आरोपी जे असतात त्या केसमधले त्यांना चार्जशीटची जी कॉपी असते, दोषारोपपत्राची कॉपी जी असते, ती फ्री ऑफ कॉस्ट म्हणजेच मोफत पुरवली जाते कोर्टापासून। तर आता समजा जर तुम्हाला कोर्टामधून चार्जशीटची कॉपी मिळाली तर आता अगोदर तुम्ही डिस्चार्ज बद्दल विचार करायचा। डिस्चार्ज म्हणजे काय हे मी जरा तुम्हाला सांगतो। डिस्चार्ज कधी होतं आणि डिस्चार्जचा अर्ज काय। जर डिस्चार्जचा अर्ज तुम्ही कोर्टात दाखल केला आणि जर कोर्टाने तुमचा डिस्चार्जचा अर्ज मंजूर केला तर तुमच्या विरुद्ध खटला चालणार नाही, म्हणजे ती केस चालणार नाही तुमच्या विरुद्ध। पण नक्की डिस्चार्जचा जो अर्ज आहे तो कधी आपण कोर्टात दाखल करू शकतो, त्याच्यासाठी असं कायदेशीर बार नाहीये, म्हणजे कायद्याने तुम्हाला थांबवलं नाहीये डिस्चार्जचा अर्ज कोर्टामध्ये दाखल करण्यापासून। पण डिस्चार्जचा अर्ज कधी दाखल करावा व कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी डिस्चार्जचा अर्ज दाखल करायच्या वेळेस। जी चार्जशीट तुम्हाला मिळालेली आहे, दोषारोपपत्र, ते पेपर्स असतात पूर्ण पोलीस इन्व्हेस्टिगेशनचे, ते पेपर्स तुम्हाला मिळाले, समजा चार्जशीट तुम्हाला मिळाली तर त्या चार्जशीटचा अभ्यास करायचा पूर्ण डिस्चार्जचा अर्ज दाखल करण्यासाठी। अभ्यास करायचा म्हणजे नक्की काय काय बघायचं त्याच्यामध्ये, तुमच्या विरुद्ध पूर्ण चार्जशीट मध्ये कुठले आरोप आहेत का, डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट तुमच्या विरुद्ध कोणते आरोप आहेत का हे बघायचं। तुमचं त्या केसमध्ये नाव आहे का हे बघायचं। त्या केसमध्ये, त्या चार्जशीट मध्ये तुमच्या विरुद्ध डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट कुठले पुरावे आहेत का, ह्या गोष्टी बघायच्या। आणि जे सेक्शन्स तुमच्या विरुद्ध लावलेले आहेत ते सेक्शन्स तुमच्या विरुद्ध बसतात किंवा नाही, ह्या गोष्टी बघायच्या। जर एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्या विरुद्ध आरोपच नसतील, तुमच्या विरुद्ध पुरावेच नसतील, तुमच्या विरुद्ध जे चार्ज लावलेला आहे, जे सेक्शन लावलेले आहे ते बसतच नसतील, चार्ज जर ग्राउंडलेस असेल, चार्ज ग्राउंडलेस असेल म्हणजे कुठला म्हणजे आधारच नाहीये ते सेक्शन तुमच्या विरुद्ध लावण्यासाठी, जर ह्या गोष्टी जर नसतील तुमच्या विरुद्ध त्या दोषारोपपत्रामध्ये, तर तुम्ही कोर्टामध्ये तुमचा डिस्चार्जचा अर्ज दाखल करू शकता। समजा आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या, अभ्यास केला आणि कोर्टामध्ये तुम्ही तुमचा डिस्चार्जचा अर्ज दाखल केला, तर त्याच्यानंतरची प्रोसेस काय। तुम्ही डिस्चार्जचा अर्ज दाखल केल्याच्या नंतर कोर्ट हे बघेल की जे दोषारोपपत्र तुमच्या विरुद्ध दाखल आहे त्या दोषारोपपत्रामध्ये तुमच्या विरुद्ध आरोप आहेत किंवा नाही, तुमच्या विरुद्ध पुरावे आहेत किंवा नाही, तुमच्या विरुद्ध जो चार्ज लावला आहे तो चार्ज ग्राउंडलेस आहे किंवा नाही, किंवा अजून काही इतर गोष्टीच्या कोर्टाला योग्य वाटतील ते बघेल। जर कोर्टाला वाटलं की तुमच्या विरुद्ध चार्ज जो आहे तो ग्राउंडलेस आहे, म्हणजे तुमच्या विरुद्ध पुरावेच नाही तुमच्या विरुद्ध केस चालवण्यासाठी, व इतर कोणत्या गोष्टी जर कोर्टाला वाटलं की तुमच्या विरुद्ध म्हणजे केस चालवण्यासारखं असं काही ठोस कारणच नाहीये त्या दोषारोपपत्रामध्ये, आणि जर कोर्टाने तुमचा डिस्चार्जचा अर्ज मंजूर केला तर तुमच्या विरुद्ध केस चालणार नाही। समजलं डिस्चार्ज बद्दल। जर समजा कोर्टाने तुमचा डिस्चार्जचा अर्ज फेटाळला, तुमचा डिस्चार्जचा अर्ज जर कोर्टाने फेटाळला, रिजेक्ट केला, तर तुमच्या विरुद्ध केस चालेल। ओके, आता समजा डिस्चार्जचा अर्ज मंजूर केला तर केस चालणार नाही, पण जर आता समजा जर डिस्चार्जचा अर्ज रिजेक्ट केला तुमचावाला, तर मग तुमच्या विरुद्ध केस चालेल। मग आता कशी चालेल केस पुढे, तर तुम्हाला कोर्टामध्ये बोलवलं जाईल आणि तुमच्या विरुद्ध जे आरोप लावलेले आहेत ते आरोप तुम्हाला न्यायाधीश साहेब सांगतील की तुमच्या विरुद्ध असे असे आरोप आहेत, तुम्हाला मंजूर आहेत का। तर मग तुम्ही समजा ते आरोप तुमच्यावर लावलेले ते नामंजूर केले, म्हणजे तुम्हाला मान्य नाही ते आरोप, तर तुमच्या विरुद्ध केस चालेल। जे सेक्शन लावले आहेत त्या सेक्शन मध्ये तुमच्या विरुद्ध केस चालेल। तर मग आता केस कशी चालवायची, जे आरोपींचे वकील असतात ते चालवतात त्यांच्याप्रमाणे केस, पण नक्की जे आरोपी असतात त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, म्हणजे जी घटना आहे, गुन्हा घडलेला आहे त्याच्यामध्ये आरोपींचा सहभाग आहे किंवा नाही, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या वकिलांना सांगायच्या। मग जेव्हा तो फिर्यादी येतो केसमध्ये, मग त्या फिर्यादीचं
चीफ एक्झामिनेशन सर तपासणी होते, ती सर तपासणी असते जे ते सरकारी वकील साहेब घेतात फिर्यादीची सर तपासणी, आणि उलट तपासणी म्हणजे क्रॉस एक्झामिनेशन हे आरोपीचे वकील साहेब घेतात. तर जे फिर्यादी असतात त्यांनी जी तक्रार दाखल केली आहे, तुम्ही जर त्या गुन्ह्यामध्ये नव्हतेच, तुम्हाला तो गुन्हाच मान्य नाहीये, तर तुम्ही तुमच्या विरुद्ध लावलेले आरोप हे पूर्णपणे खोटे आहेत हे सिद्ध करायचे कोर्टामध्ये. एक सुद्धा आरोप मान्य करायचा नाही जर तुम्ही त्या गुन्ह्यामध्येच नव्हते तर. या गोष्टींची काळजी घ्यावी. आता समजा चीफ एक्झामिनेशन झालं, क्रॉस एक्झामिनेशन झालं फिर्यादीचं, मग त्याच्यामध्ये पोलीस असतो, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, त्यांचंही चीफ एक्झामिनेशन झालं, क्रॉस एक्झामिनेशन झालं. परत अजून काही साक्षीदार असतील त्यांचंही चीफ एक्झामिनेशन झालं, क्रॉस एक्झामिनेशन झालं, किंवा डॉक्टर असतील किंवा अजून कोणी साक्षीदार असतील किंवा काही मुद्देमाल असेल त्याच्या संदर्भातले प्रश्न वगैरे विचारून झाले. ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर जी स्टेज येते ती म्हणजे आरोपीचं स्टेटमेंट घेण्यात येतं की तुम्हाला तुमच्या बचावामध्ये काही बोलायचंय का, कोर्टामध्ये काही लेखी द्यायचंय का तुमच्या बचावामध्ये, किंवा तुम्हाला कोर्टामध्ये कुठले पुरावे दाखल करायचे का तुमच्या बचावामध्ये. तर आरोपी तेव्हा त्याचं म्हणणं कोर्टामध्ये तोंडी देखील सांगू शकतो किंवा लिखित मध्ये सुद्धा देऊ शकतो त्याच्या बचावासाठी. जर आरोपीला वाटलं की त्याला कोणते पुरावे द्यायचे त्याच्या बचावासाठी कोर्टामध्ये तर तो देऊ शकतो. समजा आता आरोपीचं स्टेटमेंट झालं तर नेक्स्ट स्टेज काय, ती नेक्स्ट स्टेज येते ती आर्ग्युमेंटची. म्हणजे सरकारी वकील साहेब त्यांची आर्ग्युमेंट करतात, आरोपीचे वकील साहेब त्यांची आर्ग्युमेंट करतात. या दोघांच्या आर्ग्युमेंट झाल्या म्हणजे सरकारी वकिलांची आर्ग्युमेंट झाली, आरोपीच्या वकिलांची आर्ग्युमेंट झाली. नक्की आर्ग्युमेंट म्हणजे काय, आर्ग्युमेंट म्हणजे युक्तिवाद असतो. सरकारी वकील जे केसमध्ये पुरावे वगैरे आहेत जे साक्षीदारांनी सांगितले त्यांच्याप्रमाणे सरकारी वकील ती आर्ग्युमेंट करतात, किंवा इतर काही मुद्दे असतील सरकारी वकिलांचे ते त्यांच्या मुद्द्याप्रमाणे आर्ग्युमेंट करतात. आरोपीला शिक्षा होण्याच्या याच्या नजरेने म्हणजे आरोपीला शिक्षा कशी होईल अशा परिस्थितीने सरकारी वकील आर्ग्युमेंट करतात, किंवा इतरही त्यांचे जे काही मुद्दे असतील त्यांच्याप्रमाणे. आणि आरोपीचे जे वकील असतात ते आरोपीच्या बचावासाठी आणि आरोपी निर्दोष कसा सुटेल याच्यासाठी आर्ग्युमेंट करतात. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, आर्ग्युमेंट झाली, स्टेटमेंट झालं, आरोपीचं कोर्टासमोर पुरावे आहेत, तर मग आता ती फायनल स्टेज येते शेवटची एकदम, आरोपीला शिक्षा द्यायची किंवा त्याला निर्दोष सोडायचं. तर मग कोर्ट काय बघतं त्यावेळेस, आरोपीला शिक्षा द्यायची किंवा निर्दोष सोडायचं. कोर्टासमोर जे पुरावे आहेत म्हणजे साक्षीदारांचे जबाब असतील किंवा काही जप्त केलेला असेल गुन्ह्यामध्ये, किंवा अजून इतर काही म्हणजे जसं का आता काही डॉक्टर असेल, डॉक्टरचा जबाब असेल, किंवा मेडिकल रिपोर्ट्स वगैरे असतील, किंवा आरोपीचा याच्यामध्ये सहभाग दिसतोय का कुठल्या पुराव्याने, ह्या सगळ्या गोष्टी कोर्ट बघणार. किंवा इतर काही गोष्टी जे कोर्टाला योग्य वाटेल ते पुरावे कोर्ट बघेल. या सगळ्या गोष्टी बघितल्याच्या नंतर आणि आरोपीने जे सांगितले त्याच्या बचावामध्ये त्या सुद्धा गोष्टी कोर्ट कन्सिडर करेल. या सगळ्या गोष्टी समजल्याच्या नंतर कोर्ट एकतर आरोपीला शिक्षा देईल किंवा आरोपीला निर्दोष सोडेल. ओके, हे इथपर्यंत जे होतं एका केसबद्दल चालणाऱ्या स्टेजेस मी आपल्याला सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितले. तरी जर आपले काही डाऊट असतील तर आपण कमेंटमध्ये मला विचारू शकता. आणि अजून काही ह्याच्यामध्ये काही मायनर गोष्टी असतील पण ते एका व्हिडिओमध्ये सगळं काही सांगणं मला शक्य नाही, म्हणून जेवढं सोप्या लँग्वेजमध्ये भाषेमध्ये समजवता येईल तेवढा मी प्रयत्न केलेला आहे. काही प्रश्न असतील तर आपण कमेंटमध्ये विचारावेत. धन्यवाद.